आहे ती अगदी उपलब्ध होती आणि तेव्हा सगळ्यांचे विजय होते त्यांच्या निमंत्रणाने आज पुढे आणि सगळे प्रयत्न केलं केवळच्या मतदारसंघातून महाराष्ट्रातून देशाचे लोकसंघ चांगल्या मताने विजयी झाले ते खासदार जयंती नरेंद्रसाठी शेजारच्या जिल्ह्यांना अनेक वर्ष आपल्या विचाराचं काम करणारे तिथे काही धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे अनेक पदाची जबाबदारी द्यायला सांगावे ते व्यवसाय आणि सरकारी बंधूंना घडून येते गेली अनेक वर्ष माझी एक पद्धत आहे की आमच्या जुन्या सहकार्यांना जाऊन भेटणं त्यांच्याशी गप्पागोष्टी करणं आणि म्हणून आल्याच्या नंतरच एकेकाळी वारसीचं नाव महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांनी गाजवलं त्या पवारताई धारुकींची मी आठवणी घेतली आणि त्यानंतर आज या ठिकाणी देवी खोफा यांच्याकडे आलो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माझ्याबरोबर सुद्धा देवीफाई काम केलं ना आणि आनंद एका गोष्टीचा आहे की विधानसभेमध्ये 288 आमदार असतात त्याच्या बहुसंख्य आमदारांचे व्यक्तिगत स्वरूपात हा ठेवणारे जे मोजके आमदार होते त्याच्यामध्ये देव यांचं नाव प्रकर्षाने घ्यावं लागतं त्यांनी सातत्याने सगळ्यांशी संबंध ठेवले आणि वारसी आणि सोलापूरचं नाव हे सगळ्यांच्या मनामध्ये जाईल याची काळजी घेतली देवी संस्थांची आणखी एक गोष्ट आहे की संबंध वारसीचा विचार जेव्हा आठवतो त्याच्यामध्ये पवारताई होत्या शितोळेताई होत्या विधानसभेच्या मला वाटतं किसनराव होते किसनराव देशमुख ही अनेक मंडळी आम्ही एकत्र काम केलेली मंडळी जुने काही कार्यकर्ते होते त्यांच्याशी आमचा सुसंवाद असायचा आणि त्याच्यामध्ये धनजी भोकराचं नाव मला आठवतं आणि याच्यानंतर आणखीन एक सहकारी जे विचारानं आमचं होते व्यवसायाने व्यापारी होते ते म्हणजे रामचंद्र चव्हाण त्यांची आम्ही आज या ठिकाणी भेट घेणार आहोत पण या सगळ्यांच्यामध्ये जी फरक एक आहे की वारशी तालुका महाराष्ट्राचा महत्त्वाचा तालुका व्यापाराच्या दृष्टीने विशेषतः डाळी आणि या सगळ्या यांचा व्यापार यांची प्रक्रिया या दृष्टीने महत्त्वाचं ठिकाण अलीकडं इथे टेक्स्टाईल मिल बंद आहे पण एक काळ असा होता की सोलापूरच्या नंतर उत्तम टेक्स्टाईल उत्पादन इथं होत असायचं ते वारशीचं लौकिक होतं आणि एक आणखी आठवण वारशीची माझ्या मनात कायमची आहे की
विजयदादा आमदार होते माळशिरस तालुक्यामध्ये, ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गेले. मी स्वतः आमदार होतो, खासदार होतो, मंत्रिमंडळात गेलो. बार्शीला ही संधी मिळत नव्हती आणि बार्शीची ही उणीव दिवशी वाढवली. राज्य मंत्रिमंडळामध्ये होता ना, ते राज्य मंत्रिमंडळामध्ये बार्शीला संधी नाही असं इतिहासात कुठे लिहून गेलेलं नाही पाहिजे. ही भूमिका त्याच्या मनात होती आणि त्यातून दिलीप सोपल यांची निवड झाली आणि मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. आणि ते काम करत असताना निवड बार्शी नाही, सवण जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा जे काही काम सरकारने त्यांच्याकडे दिलं होतं ते प्रभावीरित्या करण्याची भूमिका त्यांनी सातत्याने केली. आणि त्यामुळं सतत लोकांच्यामध्ये राहणारे जी काही जबाबदारी असेल ती प्रामाणिकपणानं पार पाडणारं असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा लौकिक होता. आता देशामध्ये वेगळं चित्र आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगळं चित्र आहे. आणि लोकांनी बसून निकाल घेतला की 3 पक्ष, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना, आम्ही तिघांनी बसून ठरवलं की राज्याच्या हिताच्यासाठी एकत्र काम करायचं, लोकांचे प्रश्न एकत्र येऊन सोडवायचे. आणि त्यासाठी आम्ही एक स्वतंत्र आघाडी केली. आज या ठिकाणी बसलेले सगळे प्रमुख लोक आहेत ते आघाडीचे सहकारी आहेत आणि या सगळ्या आघाडीच्या सहकार्यांच्या मदतीनं सामुदायिक प्रयत्नानं आमचा प्रयत्न हा राहणार आहे की महाराष्ट्राचा नावलौकिकीचे प्रश्न सोडून देशात वाढेल कसा याची काळजी आमच्याकडून घेतली जाईल. विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यात आणि आमचा प्रयत्न आहे की महाविकास आघाडीच्या वतीने जे जे उमेदवार असतील ते सगळं महाराष्ट्रामध्ये त्याला सगळ्यांनी सहकार्य करायचं आणि पूर्णपणानं महाराष्ट्र राज्य आणि राज्याचा कारभार महाराष्ट्र विकास आघाडीकडे येईल याची काळजी घ्यायचं हे सूत्र घेऊन आम्ही कामाला लागलेले आहोत. आणि या सगळ्या कामामध्ये बार्शी तालुका, सोलापूर जिल्हा हा निश्चितपणानं या आघाडीच्या बरोबर राहील याची पूर्ण खात्री मला आहे. आणि त्यासाठी आजची ही उपस्थिती ही आम्हा सगळ्यांचा आत्मविश्वास वाढवायला अतिशय उपयुक्त राहील एवढंच या ठिकाणी सांगतो. या कामामध्ये आपण सामुदायिकपणानं प्रयत्न करू आणि यश मिळवू आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीच्या रस्त्यावर येऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.